राज्य सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी सरकारकडून आता एक मोठं सरप्राईज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण लाभार्थी महिलांच्या खात्यात आता थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात। त्यामुळे ही योजना राज्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यात काही प्रमाणात अनियमितता दिसून आली। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे निधी वितरणात विलंब झाल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीनंतरचे पैसे जमा झाले नव्हते। दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकदाच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान सरकारने या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। अनेक महिला पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला। यासाठी लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती। तसेच ज्या महिलांनी KYC केली असली तरी त्यामध्ये तांत्रिक चुका आढळल्या, त्यांना त्या चुका सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे। या मुदतीनंतर ज्या महिलांची KYC पूर्ण होणार नाही किंवा त्या योजनेसाठी अपात्र ठरतील, त्यांच्या खात्यातील हप्ता बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढेही सुरू राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे आता एप्रिल महिन्यात महिलांच्या खात्यात खरोखरच 3,000 रुपये जमा होणार का, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे।